मी हर्षा, हर्षिस किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया फणस. याला हिंदीमध्ये कटहल सुद्धा म्हणतात. तर याची एकदम टेस्टी भाजी बनणार आहे, ते पण सोप्या पद्धतीने, ती पण कुकरमध्ये. म्हणजे झटपट होणारी आणि टेस्टी भाजी, आणि एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा. चला तर आपण बनवूया फणस. चला. फणस दूध असते ते चिकट असते, त्यामुळे आपण एका करताना पहिले हाताला तेल लावून घ्यायचं आणि सोरीला किंवा पावशीला ज्याने आपण कट करत आहे त्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते चिटकणार नाही. सगळ्यात पहिले आपल्याला हा पार्ट काढून घ्यायचा आहे. या प्रकारे. सगळ्यात महत्त्वाचं आणखी एकदम हे कवळं फणस घ्यायचं नाही, थोडं झालेलं, म्हणजे परिपक्व कवळं आपलं फणसच पाहिजे, नाही ती भाजी एकदम टेस्टी लागत नाही एवढी. मी या आकाराचे पीस कट करून घेतले. तुम्हाला जे आवडायचे हवे असतील त्या आकाराचे तुम्ही कट करू शकता. चला आता याला धुवून घेऊया पाण्याने. याकरता आपण एक कांदा घ्यायचा मोठा, रफली चॉप करून घ्यायचा. लहान टमाटर आहे माझ्याकडे 2, तुम्ही मोठा असेल तर एक यूज करू शकता. हे पण रफली चॉप करून घ्यायचं. आणि 1 इंच आलू. हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. चला तर आता आपण हे आहे कोथिंबीरच्या काड्या. याने टेस्ट खूप छान होते. कोथिंबीरच्या काड्या घालूया मिक्सरच्या पॉटला. आणि 1 इंच अद्रक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, आणि टोमॅटो आणि कांदा. हे मिक्सर आपण बारीक पेस्ट बनवून घेऊया याची. या प्रकारे बारीक पेस्ट बनवून घ्यायची. चला आता मसाला काढून घेऊया. बेसिक मसाला. दोन चम्मच तिखट टाकायचं, लाल तिखट. 1 चम्मच गरम मसाला किंवा गोडा मसाला सुद्धा वापरू शकता तुम्ही. अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि मीठ चवीनुसार. पहा या पद्धतीने. चला तर आता भाजी करायला सुरुवात करूया. गॅसवर आता कुकर चालूया. तुम्हाला आधीच बोलली होती मी की आज आपण भाजी बनवणार आहे कुकरमध्ये. एकदम झटपट बनते ही भाजी आणि एकदम टेस्टी. चला तर सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. मोठ्या पळीने 1.5 पळी टाकली तेल. आणि तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरं. जिरं तळतळलं की आपण हे जे पेस्ट केली होती कांदा, टोमॅटो, अद्रक
ही सर्व पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. यामध्ये आपण लसूण टाकलं नव्हतं, त्यामुळे लसूणाची वेगळी पेस्ट आहे ती टाकणार आहे मी. आणि हे छान पहिले आपल्याला भाजून घ्यायचं आहे, कारण की आपण कच्चंच हे बारीक करून घेतलं होतं. तर छान प्रकारे भाजणं महत्त्वाचं आहे. 2-3 मिनिटं छान तेलामध्ये हे भाजून घेऊया पहिले. हा मसाला चांगला भाजला गेला आहे. आता आपण हे काय आहे, मॅजिकल मसाला, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. हा महत्त्वाचा मसाला आहे, हा टाकणं महत्त्वाचं आहे, त्याशिवाय भाजीला टेस्ट येणार नाही छान. चला तर टाकून घेऊया. आणि हा मसाला टाकल्यावर सुद्धा आपल्याला किमान 5 मिनिटं पुन्हा हे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्याने पूर्ण मसाल्याचे फ्लेवर आहे ना पूर्ण तेलामध्ये उतरणार. जो खडा मसाला असतो ना त्याचा हा मॅजिकल मसाला आहे. आणि किती प्रमाणात घ्यायचा वगैरे सर्व मी मॅजिकल मसाला म्हणून एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी प्रोव्हाइड करणारच आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून पाहून घ्या. हा मसाला आपण प्रत्येक भाजीमध्ये, मसाल्याच्या भाजीमध्ये यूज करू शकतो. चला तर त्याने शिजू द्या 5 मिनिटं. पहा याला आजूबाजूने असं तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण जो तिखट मिठाचा मसाला काढला होता, बेसिक मसाला, ते टाकून घेऊया. 2 मिनिटं पुन्हा खालीवर करून भाजून घेऊया. यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकून घेऊया मसाला शिजायसाठी. आणि थोडं तेल सुटेपर्यंत हे मसाला आपण पहिले शिजवून घेणार आहोत. हा मसाला झाकून शिजवून घेऊया आपण, नाही तर उडतो इकडे तिकडे. पहा तेल सेपरेट झालं आहे. आता याच्यामध्ये आपण फणसाच्या पोळी घालून घेऊया. आणि खालीवर करून घ्यायचं मसाल्यामध्ये. या मसाल्यामध्ये थोडं 2 मिनिट शिजू द्यायच्या. आता थोडा वेळ या मसाल्यामध्ये झालं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. 1 ग्लास पाणी घातलं मी याच्यामध्ये, 1 ग्लास आणि थोडं. आणि हे आपल्याला याच्यात 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरला. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आहेत. एकदम गरम गरम आपल्याला उघडायचं नाही आहे, 5-10 मिनटं थंड करून आपल्याला उघडायचं आहे. वा, काय सुंदर चमचमीत स्मेल येत आहे ना, एकदम छान झाला आहे. आपली फणसाची भाजी. आता 1 चम्मच कसुरी मेथी घेऊन हातावर क्रश करून त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया. आणि कोथिंबीर घालून घेऊया फ्रेश. एकदम टेस्टी आणि चमचमीत अशी फणसाची भाजी आपली रेडी आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि एकदम गरमागरम आपण हे भाजी सर्व करून घेऊया. पहा भाजीच्या पोळी पण गलगल नाही झाल्या आहे. 2 शिट्ट्यामध्ये या एकदम छान प्रकारे शिजल्या जातात. आणि तसं आपण कढईमध्ये शिजवली तर या भाजीला वेळ लागतो शिजायला. एकदम झटपट आणि टेस्टी भाजी रेडी आहे. या प्रकारे
चला तर या फणसाची टेस्टी टेस्टी भाजी खायला.